तर मी काल गाडी देऊन आलो आहे चेंज पॉकेट चेंज करायला. आता मी चाललो आहे गाडी घ्यायला. बाकी ओके होतं. मागचे रबर आणि रिक्षावाले आहेत ना, तर जसं मी सांगितलं मी उद्या निघतोय राईडला, म्हणून आलो मी. जरा गाडी वॉश करून घेऊया. आगे का ब्रेक पॅड देखो ना. तर तुम्ही बॅग का काढतो ह्यावरून तुम्हाला कळलंच असेल की मी हेल्मेट घेऊन चाललो आहे. आणि मी हेल्मेट घेऊन कुठे चाललो आहे, मी काल बाईक दिली आहे सर्व्हिस सेंटरला. माझं जे चेंज पॉकेट आहे, जसं जर तुम्ही माझा लास्ट आधीचे 1-2 ब्लॉग आधीचा एखादा ब्लॉग बघितला असेल, त्यामध्ये मी सांगितलेलं की मला चेंज पॉकेट चेंज करायचं आहे गाडीचं. तर मी काल गाडी देऊन आलो आहे चेंज पॉकेट चेंज करायला. आता मी चाललो आहे गाडी घ्यायला. तर कॅमेरा पण घेतला आहे सोबत, म्हणूनच मी SMKचं हेल्मेट घेऊन चाललो आहे, जेणेकरून मला येताना मोठं ब्लॉग करता येईल. तर आजचा हा ब्लॉग असाच होणार आहे. इथून जायचं आहे सर्व्हिस स्टेशनला आणि तिथून बाईक घेऊन यायचं आहे, एवढा सिम्पल ब्लॉग आहे. बाकी मोस्टली जास्त काही नाही आहे. आणि मी उद्या निघतो एका राईडसाठी. त्यासाठी मी चेंज पॉकेट चेंज केलं. चेंज पॉकेटमध्ये बराच आवाज येत होता, खडखड खडखड करून. तर विचार केला, जर राईड करतोय तर चेंजच करूया. तर जाऊन सरळ भेटू सर्व्हिस स्टेशनला. झालं ओके. बाकी ओके होतं. मागचे रबर आणि रबर चेंज, बेरिंग, ऑइल सील. हां ते बोर्ड लूजच होते. हां आता बघा किती क्लिअर झाली आहे चेन. हे चेनचं मोठंवालं स्प्रॉकेट पण चेंज झालंय आणि हे पुढचं स्प्रॉकेट पण काय चमकतंय नवीन. हे बघा चेन कशी दिसते, आधी कशी झालेली. तर आपली बाईक झाली आहे एकदम रेडी. आता इथून निघूया. बिल पेमेंट झालं आहे. घरी जाऊन मी सांगतो किती बिल आलं आहे ते. हा घ्यायचा आहे आपल्याला लेफ्ट आणि अजून सरळ घाटकोपर. तर मी चेंज पॉकेट चेंज का केलं, एक तर ऑलरेडी माझी बाईक 24,699 किलोमीटर झाली आहे, 24,700 किलोमीटर झाली आहे. तर रेकमेंडेड आहे 20,000 नंतर चेंज पॉकेट चेंज करणं, असं मला त्यांनी सांगितलं. आणि माझा जे पुढचं आपलं छोटं स्प्रॉकेट येतं चेनचं, त्यामधून आवाज येत होता खट खट खट, म्हणजे ते कुठेतरी डग मारत होतं. तर त्यासाठी मला गरजेचं होतं. आणि जर मी लॉंग राईडला जातो आहे तर मला ऑब्वियस आहे ते चेंज करायचंच आहे, कारण मला कुठे रस्त्यामध्ये अडकून नाही पडायचं आहे कुठल्याही गोष्टीमुळे. म्हणून मी माझ्या गाडीचं काम मोस्ट प्रॉबब्ली BMWच्या सर्व्हिस सेंटरमध्येच करतो जोपर्यंत मी ह्याच्यावरून लॉंग राईड करतो आहे. इन फ्युचर जर सगळं चांगलं असेल तर आपण अपग्रेड केलं तेव्हा आपण विचार करू हिचं बाहेर काम करायला. पण जोपर्यंत मी राईड करतोय, लॉंग राईड करतोय ह्या बाईकवर, तोपर्यंत तर मी BMWमधूनच सर्व्हिस करणार. आणि मला हे बाहेरच्या पेक्षा स्वस्त पडलं. म्हणजे समजा ना 4,000 4,500च्या आसपास चेंज प्रॉकेट आलं आहे. आणि लेबर काहीतरी 1,800 रुपये आले. ते मी बिल तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. रिक्षावाले आहेत ना, तर जसं मी सांगितलं मी उद्या निघतोय राईडला, म्हणून आलो मी. जरा गाडी वॉश करून घेऊया, जरा अजून चकाचक दिसेल. शोरूमला नाही वॉश करून गेली, त्यांचे प्राइजेस खूप हाय आहेत वॉशिंगचे. तर आपलं हे बेस्ट आहे लोकल. गाडी घाण तर झाली आहे इंजिनच्या इथे. मी विचार करतोय डिटेलिंग करून घेऊ, पण आता नाही, राईडवरून आल्यावर.
तर गाडी वॉश करून तर झाली आहे, तर अजून एक काम आहे. फ्रंटचे ब्रेक पॅड आहेत ते मला असं वाटतं ते संपायला आलेत. एकदा मॅकॅनिकला दाखवतो माझ्या लोकल, तर तो बोलला चेंज करावे लागतील. तर माझ्याकडे स्पेअरमध्ये ब्रेक पॅड पडले आहेत, ते काय 5 मिनटाचं काम आहे, तो लगेच चेंज करून देईल. बाकी ऑल सेट आहे गाडी आपली उद्या निघायला. अरे आहे का नाही मनोज? आगे का ब्रेक पैड देखो ना. 600 किलोमीटर चलेगा. आवाज नहीं आ रहा है घर पे लेके आओ, चेंज करते हो? कर दो ना चेंज. खोलो, लगाओ इधर, ऊपर लू. ठीक है इधर. है ना, जाओगे ना. हाँ जाएगा ना, आराम से जाओ, फिर आके बंदी कर देंगे. चलेगा, जाओ जाएगा ना. बहुत है उसका है. ब्रेक पॅड पण चेंज करायची गरज नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर फायनली पोचलो आहे घरी आणि हा व्लॉग इथे संपवायची वेळ झाली आहे. अजून दिवसभरात बरेच कामं आहेत, तर ते काय मी व्लॉग नाही करत आहे. माझं डेली रुटीनची कामं आहेत सगळी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चेन स्प्रॉकेटबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर मला विचारा, आणि अजूनही काही क्वेश्चन असेल तरी तेही तुम्ही मला विचारू शकता. त्याचं मी नक्की आन्सर देईन तुम्हाला. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून जे मला योग्य वाटतं ते मीच करतो. तर मी माझा दृष्टिकोन म्हणजे मी जसा विचार करतो माझ्या बाईकबद्दल, माझ्या राईडबद्दल, ते मी तुमच्यावर नक्की शेअर करीन. तर संपवूया हा व्हिडिओ इथेच. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वस्त राहा, मस्त राहा, राईड करा आणि हेल्मेट वापरा. हेल्मेट स्वतःसाठी घाला, पोलिसांसाठी नाही. चला, बाय 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 बाय.